आज मी मस्त बनवला आहे सुरमई फ्राय, एकदम क्रिस्पी बनवला आहे बघू शकता आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतं। चला तर मग झटपट वेळ न वाया घालवता आपण याची रेसिपी पाहून घेऊया। मी धणे, जिरे आणि बडीशोप घेतलेले आहे, पाहू शकता। बडीशोप आहे, जिरे आहे आणि हे धणे हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या पण टाकून घ्यायच्या आहे। त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे, अद्रकचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर आता इथे मी पुदिना घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे तो। आता हे मिक्सरला आपण बारीक अगोदर फिरून घेऊया। अशा पद्धतीने पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे, बघू शकता। असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे, पण लसूण अद्रक एकदम बारीक झालेलं आहे, मिरची पण बारीक झालेली आहे। जवळून पण पाहून घ्या। अशा पद्धतीने पाणी टाकायचं नाही बिलकुल, फक्त कोरडं असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला। याचे मोठे तुकडे घेतले आहे, हे 1.5 पावशर आहे, पावशर आणि आखपाव। याची खूप मोठी साईज आहे, बघू शकता, मी दाखवते तुम्हाला, बघू शकतात एवढी मोठी साईज आहे। हे 1.5 पावशर आहे। चला तर मग आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया। इथे मी रेडीमेड जो चिकन टिक्का मसाला भेटतो तो घेतलेला आहे, मार्केटमध्ये जो भेटतो तो। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केले ते टाकून घ्यायचं आहे। सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे। यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही, कारण की ह्या टिक्का मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं। आता थोडंसं पाणी टाकून घेऊया, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे, जेणेकरून आपली कोटिंग खूप छान होईल। मस्त आता ही कोटिंग करण्यासाठी तयार झालेली आहे। आता बघा हा मसाला छान झाला। आता इथे आपण सुरमईला हा मसाला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व मसाला आपण लावून घेऊया। अशा पद्धतीने बघू शकता खूप छान कोटिंग झालेलं आहे। आता दुसरा पण आपण मसाला लावून घेऊया फिशला, सेम अशाच पद्धतीने। आता याला पण आपण कोटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकता। अशा पद्धतीने मस्त आपलं फिश कोटिंग झालेलं आहे। आता इथे मी ब्रेड क्रब घेतलेला आहे, आता तो लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा ब्रेड क्रम लावून घेऊया, थोडा थोडाच लावायचा आहे, जास्त पण जाड कोटिंग नाही करायची। मस्त बघू शकता अशा प्रकारे कोटिंग करून घेतलेला आहे। आता दुसरा पण कोटिंग करून घेते आणि फ्राय करूया। इथे मी कढईत तेल ठेवलं आहे, तेल तापलं की नाही बघून घेऊया। तेल तापलं आहे छान, मस्त तेल तापलं आहे। आता आपण तळून घेऊया। इथे मी फिश एक टाकून घेतला आहे तेलामध्ये, तेल छान तापेल आहे म्हणून। आणि इथे बघू शकता कढईमध्ये मी एकच फिश टाकला आहे। फिश हा फार मोठा आहे, त्याच्यामुळे एक तळता येणार आहे आणि मंद आचेवर तळायचा आहे, जेणेकरून आतून पण छान हे फ्राय होईल आणि वरतून क्रिस्पी बनेल। टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं हलवायचा नाही आणि वरतून असं तेल असं चमच्याने करून घ्यायचं आहे। वरतून पण तेल टाकायचं, म्हणजे जेणेकरून आपली कोटिंग निघणार नाही। आता आपण इथे फिश पलटी करून घेऊया। एवढा मोठा फिश आहे की बघू शकता कढईत पण मावत नाहीये। आपण असं अर्धा अर्धा टाकून आता तळून घेऊया। मस्त आता आपला फिश झाला आहे, आपण काढून घेऊया। बघू शकता किती छान कोटिंग
आलेला आहे आणि क्रिप्सी पण झालेला आहे बघू शकता. आता हा काढून घेते आणि दुसरा फिश टाकून घेते. आता हा पण सेम तसाच तळायचा आहे. 1-2 मिनिटाला हात लावायचं नाही. मस्त बघू शकता आपले झाले सुरमई फ्राय. दिसायला हे किती छान वाटत आहे. आता मस्त यावर आपण चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. मस्त चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. चाट मसाल्याने खूपच छान चव लागते. दोन्ही बाजूने आपण चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. मस्त कोथिंबीर वगैरे टाकली. आता मस्त लिंबू कांदा ठेवून सर्व करायचं आहे. ही खूपच छान भन्नाट लागते. तुम्ही पण एकदा क्रिप्सी सुरमई करून पहा, चवीला खूप छान लागते. चला तर मग भेटूया आता आपण असेच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि मस्त राहा.